ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कासरवाडी येथील डोंगराला भीषण आग, शेकडो एकरातील वनसंपदा जळून खाक। कासरवाडी परिसरातील डोंगराला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीत शेकडो एकरातील गवत, झुडपे व वृक्ष संपदा जळून खाक झाली। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगराला शियेकडील बाजूस आग लागली। आगीचे नेमके कारण कळू शकलं नाही। आग इतकी प्रचंड होती की नागरिकांच्या डोळ्यासमोर मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा भडकत होत्या। अनेक वृक्ष, वन्य प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आग आटोक्यात आली नाही। कोरड्या गवतामुळे आगीचा फैलाव वेगाने झाला। या आगीत वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले। स्थानिक नागरिक संदीप निकम यांनी वन विभागाशी संपर्क केला असता वन विभागाचे अधिकारी वेळेत दाखल होऊ शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। सध्या ऊन वाढत असून जंगलात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत। आजूबाजूचे शेतकरी शेतातील काडी कचरा जाळताना आग लागू शकते, यासाठी वन विभागाच्या भोवती जाळ रेषा काढणं आवश्यक आहे। जाळ रेषा लवकरात लवकर काढावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। सायंकाळपर्यंत आग काही प्रमाणात नियंत्रणात आली होती। मानवी निष्काळजीपणा किंवा उष्णतेमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ व वन क्षेत्रात खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गस्त वाढवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।